आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. शिवांगी ताई, पटापट हात चालवा, नाही तर काकी येतील. आणि काकी आल्यात ना तर आपल्या दोघांची धडगत नाही. भीती फक्त आईचीच नाहीये लल्लनजी, भारती वहिनी सुद्धा येणार आहे ना. त्यांना जर समजलं की हे सगळे त्यांच्या मदतीसाठी करतोय तर त्या सुद्धा नाराज होतील. हा, हे बघा, माझी सगळी साफसफाई करून झाली. हो ललन दादा, माझंही झालंच आहे. शिवांगी ताई, तुम्हाला माहित आहे काही दिवसांनी होळी आहे. मला तर खूप आवडतो होळी सण. तुम्हाला? अरे होळी तर मला सुद्धा खूप आवडते. ठाऊक आहे, होळीच्या दिवशी आम्ही खूप मजा करायचो. होळीच्या दिवशी रंगाची बादली घेऊन आम्ही गच्चीवर जायचो आणि खालून जो पण जायचा ना त्याच्या अंगावर मी रंग टाकायचो. पण शिवांगी ताई, मला रंग बिंग खेळायला आवडत नाही. हो, पण होळीसाठी जी तऱ्हेतऱ्हेची मिठाई करतात ना, आ हा हा हा, मन अगदी तृप्त होतं. हा, आणि मिठाईच्या शिवाय तर होळी समज व्यर्थच आहे. करंजावरून एक आठवलं. एकदा करंजा एवढ्या खाल्ल्या की उठायलाच होत नव्हतं. तेव्हा तर तुम्हाला उचलायला ती क्रेन आली असेल ना. अरे नाही, क्रेन नाही, ते आईसाहेब ना जशा झाडू घेऊन मारण्यासाठी धावल्या तशी मी लगेच धूम ठोकली. एक गंमत सांगू का ललनजी, पण कोणाला सांगायची नाही. हा, बोला ना. मला ना रंगांची फार भीती वाटते, पण इतरांना रंग लावायला मला फार आवडतं. असं? यावेळी ना आपण एक काम करूया. होळीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठूया आणि सगळ्यांना झोपेतच रंग लावून टाकूया. जेव्हा उठतील सगळे एकमेकांकडे बघतच राहतील. किती मजा येईल. शिवांगी ताई, पण तुम्ही मला रंग लावू नका, कारण मी तुमची मदत करणार आहे ना सगळ्यांना रंग लावण्यासाठी. अच्छा ठीक आहे, तुम्हाला नाही लावणार, पण मला वचन द्या की तुम्ही कोणाला नाही सांगणार. हो, नक्की? नक्की. काय झालं भारती? काळजीत दिसतेस. नाही, काहीच नाही, बस असंच. विजय, तुमच्या लक्षात आहे का होळी तोंडावर आलीये? हो हो, लक्षात आहे ना. पण आपल्याकडे वर्ष झाल्याशिवाय होळी साजरी करता येणार नाही. हो, ते तर झालंच. वर्ष झाल्याशिवाय आपण घरात कोणताच सण साजरा नाही करू शकणार. येस. विजय, काय मुलं सुद्धा सण साजरे नाही करू शकणार? म्हणजे मला समजलं नाही. माहितीये, शुभांगी होळी येणार म्हणून खूप आनंदात होती. म्हणत होती की वहिनी, पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंबासोबत होळी खेळेन, खूप मजा येईल. माहितीये, तिचा उत्साह बघून मी तिला अडवू शकले नाही. काही बोलताच आलं नाही. अजून लहान आहे ना, कसं समजावू तिला? शेजार पाजारांनी होळीबद्दल चर्चा केली असेल, त्यांचं ऐकून हिला सुद्धा इच्छा झाली असेल. त्यामुळे मला काही बोलायचं काही कळलंच नाही.
मी तिची समजूत काढेन. ती खूप समंजस आहे, तिला वाईट नाही वाटणार. आणि तसं करून सुद्धा जर तुला वाटतं की तिचं मन दुखावलं आहे तर तिला अबीर आणून दे आणि होळीच्या दिवशी तिला घरातल्यानं टिळा लावायला सांग. असं केल्याने तिचं मनही राखलं जाईल आणि आपल्या घराची परंपरा देखील शाबूत राहील. तुम्ही बरोबरच बोलताय, पण तिचा उत्साह बघून मला कसं तरीच वाटते की कसं सांगू तिला. भारती, मला तर वाटतं की तिच्यापेक्षा जास्त तुला वाईट वाटतंय. बरं, एक काम कर, नाही, तिला होळीच्या दिवशी रंग आणि पिचकारी आणून दे. तिला बाहेर पाठव, मग ती आजूबाजूच्या मुलांसोबत होळी खेळायला जाईल. हा, हे चांगलं राहील. मी तिला आजच सांगते की थोडे रंग घेऊन ये आणि स्वतःसाठी आवडेल ती पिचकारी घेऊन ये. नाही वहिनी, ये शुभांगी. शुभांगी, ये बस. ते आम्ही आता तुझ्या वहिनी, मी एवढी सुद्धा लहान नाहीये, समजतं मला. आणि मग मी यावर्षी होळी नाही खेळले तर काय होईल? आणि तसंही होळीत रंग खेळणं माझ्यासाठी तेवढं महत्त्वाचं नाही आहे. मला तर जे लहानपणापासून मिळालं नाही ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हा सगळ्यांचं प्रेम, मोठी आई, मोठ्या बाबांचं प्रेम, घरातल्या सगळ्यांचं प्रेम. आणि होळीचं काय एवढं? यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी. आनंद तर मला या गोष्टीचा आहे की तुम्ही सगळे माझ्याविषयी एवढा विचार करता. बघितलं, मी म्हणाले नव्हते की आपली शुभांगी खूप समजूतदार आहे. हे तू म्हणाली होतीस? हो, मीच म्हणाले होते. तर मग मी काय म्हणत होतो? तुम्ही म्हणत होता की ती अजून लहान आहे, अल्लड आहे, तिला काही कळेल की नाही काय माहीत, आणि तिला कसं समजवायचं असं बरंच काही बरळत होतात. दादा, तू असं बोलत होतास? तुला वाटतंय असं? अगं, अशीच मस्करी करत होत. नमस्कार मास्तरजी. अरे सुदामा, तू ये 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 ये. बस. शहरातून कधी आलास? हे काय, आजच आलो. शहरात सगळं ठीक आहे? हो, एकदम व्यवस्थित आहे. बाबूलाल भेटले होते 2 दिवसापूर्वी. कसा आहे बाबूलाल? मजेत आहे ना? एकदम एकदम मजेत आहे. गावी कधी येतोय? हे काही सामान पाठवलंय त्यांनी तुमच्यासाठी. दादांना सांग, ते मला माफ करतील. बाबूलाल ठीक आहे ना? अहो, अगदी अगदी व्यवस्थित आहे. तुम्हा सर्वांची आठवण काढत असतो. आठवण काढतो तर मग गावी का नाही परत येत? शहरातल्या लोकांची हीच तर पंचायत आहे मास्तरजी. तिथे आपली मर्जी चालतच नाही. माणूस शहरात जातो खूप उत्साहाने, पण तिथे त्याचा नाईलाज होतो. त्यांनाही गावी यावं असं खूप वाटत होतं. म्हणत होता की सगळ्यांची खूप आठवण येत आहे. खरं सांगायचं गुरुजी, तर त्याचं बोलणं ऐकल्यावर मला सुद्धा चुटपुट लागली आहे. पण ते बिचारे काय करू शकतात? कामात इतके गुंतलेले असतात की त्यांना वेळच नाही मिळत. मग शहरात जायला सांगितलं होतं कोणी? सगळं काही सोडून तो पुन्हा गावी येऊ शकत नाही का? तिथे तो काळजीत आहे आणि इथे आम्ही सगळे. आता काय सांगू गुरुजी, तुम्हाला तर शहराची परिस्थिती माहीतच आहे. पत्र दिलाय बाबूलालने. ठीक आहे गुरुजी, आता मी निघतो. चला. अरे चहा तरी घेऊन जा. संध्याकाळी येईन तेव्हा घेईन. चला येतो. बरं. हां. काय रे, तुझी जगायची इच्छा संपली आहे का? तुला बजावलं होतं ना की या गावात पुन्हा पाऊल ठेवू नकोस? बजावलं होतं ना? मग ही गोष्ट तुझ्या डोक्यात शिरली नाही का? काय करू त्रिलोकी भाऊ, माझी बायको मुलं तर इथेच आहेत ना, तर मग मी कुठे जाणार? म्हणजे तुला इथे येण्यापासून थांबवण्यासाठी तुझ्या बायका पोरांना पाठवावं लागेल. कुठे कुठे भाऊ?
माझ्या बायको मुलांना कुठे पाठवणार आहात? अरे ढगात पाठवणार, अजून कुठे पाठवणार? असं जुलूम करू नका भाऊ. माझं जगणं असह्य होईल भाऊ. माझ्या बायको मुलांना काय करू नका भाऊ. एकतर मी आधीच तुमच्या सांगण्यावरून भारतीताईंबद्दल तुला बोललो होतो की तोंड उघडू नकोस, तोंड उघडू नकोस. तोंड फाटक्या, आज माझ्या समोर बोलल्यास उद्या कोणा दुसऱ्या समोर बोलशील. परत जर तोंड उघडलंस ना तर तुझी जीभ हा सोडून हातात देईन, समजलं? असं करू नका भाऊ. मला माफ करा. चल बोल. तुला प्रेमाने समजावलं होतं ना की पुन्हा इथे पाऊल ठेवू नकोस. मग आपल्या बापाची भीती वाटत नाही का? भाऊ भाऊ, एक वेळ, फक्त एक वेळ मला माझ्या बायको मुलांना भेटू द्या भाऊ. मी परत कधीच या गावात नाही येणार भाऊ. तू पाऊल तेव्हा ठेवशील ना जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहशील. तुझं तंगडं तोडून टाकतो, मग बघूया तू इथे परत कसा येतोस ते. भाऊ भाऊ, माफ करा भाऊ. भाऊ भाऊ, मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो, परत कधी या गावात नाही येणार. मुलांची शपथ घेतोय म्हणे. ऐक, पुन्हा या गावात तर सोडूनच दे. गावाच्या आसपास सुद्धा दिसलास ना तर तुझ्या अंगावर केरोसिन ओतून तुझा कोळसा करून टाकेन. नाही नाही भाऊ, नाही, कधीच चल. नाही येणार भाऊ. सूट इथून. चल बोट पाळीतून भाऊ म्हणालो ना. चल. मला माफ. मी महाराणी तर अशी झोपली आहे जशी पोटभर जेवण आणि डाराडूर झोपण्याशिवाय तुला काय सुचतं का? किती सुंदर स्वप्न बघत होते. झोपू द्या मला. अरे तुला काही कळतं की नाही? आ? हं? पोटभर जेवा आणि पसरून झोपायचं. किती सुंदर स्वप्न बघत होते म्हणे. मग काय करू? असा कोणता खजिना सांभाळायला दिलाय की त्याची राखण करत रात्रभर जागी राहू? प्रत्यक्षात तर तुम्ही या हवेलीची मालकीण मला बनवू शकला नाहीत. निदान स्वप्नात तरी मालकीण बनून मिरवते, तर ते सुख सुद्धा तुमच्याने बघवत नाहीये. कमीत कमी स्वप्नात तरी हे सुख मला उपभोगू द्या. तुम्ही ना माझ्या जन्मजन्मीचे शत्रू आहात. मला मिळणारा आराम तुम्हाला अजिबात बघवत नाही. नशीब समज की फक्त मीच तुझा शत्रू आहे. जर तो दुर्गेश भारतीला मिळाला ना तर पूर्ण हवेली तुझ्याशी शत्रूसारखं वागेल. हा, मग इथे बसून आयुष्यभर चिपळ्या वाजवत राहा. इथे दुर्गेशचा काय संबंध? त्याला तर दरडावून धमकावून शहरात पाठवलं होतं ना. अरे तो पुन्हा गावात आला होता. बोलत होता की आपल्या बायका पोरांना भेटायला आलोय. आता परत गावात आलाच आहे तर मारून फेकून द्या. तुला काय वाटतं? त्याला मारून फेकून दिलं आणि उद्या त्याचं प्रेत गावकऱ्यांना सापडलं तर हवेलीतले सगळी लोक गप्प बसतील. सगळं मुसळ केरात जाईल. अरे तुझ्याशी काय चर्चा करायची? तुझ्या डोक्यात तर नुसता भुसा भरलेला आहे. हो हो, माझ्या डोक्यात तर नुसता भुसा भरलाय आणि तुमच्या डोक्यात तर सोन्याचा हंडाच आहे जणू. जो माणूस एकदा दरडावून धमकावून सुद्धा गावात परत आलाय, काय भरोसा आहे की तो पुन्हा येणार नाही म्हणून? यावेळी तर त्याला असं धमकावलंय की त्या दुर्गेशचं पुन्हा येणं कठीण आहे. पण ना त्या लोकांचा भरोसा असतो ना त्याने दिलेल्या शब्दाचा. तू एक काम कर, आजपासून भारतीला या हवेलीच्या बाहेर पडू देऊ नकोस. ती बाहेर गेली नाही की ती कोणाला भेटणारही नाही. तुम्हाला काय वाटतं, भारती कोणी छोटीशी मुलगी आहे की तिच्या तोंडात बोळा कोंबून तिला अडगळीत कोंडून ठेवेन आणि ती गप्प बसून राहील? ती गावाची सरपंच आहे, सरपंच.
कोणतंही कारण सांगून कधीही घराच्या बाहेर निघून जाईल. मग काय कराल? खरं सांगायचं ना, जोपर्यंत तुमची लाडकी कौशल्या वहिनी या हवेलीत आहे आणि तो राजकुमार विजय तुमचा लाडका पुतण्या, यांच्या हयातीत कोणीही भारतीला कुठेही येण्याजाण्यापासून थांबवू शकत सगळं नाही. जर एवढं सोपं असतं तर 30 वर्षांपर्यंत माझं रक्त आठवण्याची काही हौस नव्हती मला. जे सांगतोय ते कान उघडे ठेवून नीट ऐक. हे बघ, वहिनीची तब्येत खराब आहे, त्या अंथरुणावर पडू नये. भारतीला वहिनींची सेवा करायला लाव. वहिनींच्या सेवेमध्ये तिला एवढं अडकून ठेव की ती हवेलीच्या बाहेर जाणारच नाही. हवेलीतली सगळे लोक या कामात तुझी मदत करतील आणि प्रश्न उरला तो फक्त राजकुमाराचा. त्याच्याकडे तर मला स्वतःच बघावं. हां भारतीताई, मी रामू बोलतोय. बोल. पंचायतीत सगळं ठीक तर आहे ना? काही खास बातमी तर नाही? खास बातमी आहे म्हणूनच तर फोन केलाय. असं सांग, काय बातमी आहे? मी दुर्गेशला गावात पाहिलंय. काय? केव्हा, कुठे? एक काम कर, तू जसं तसं करून त्यांना थांबवून ठेव, मी आता येते. अहो थांबवणार तेव्हाच ना जेव्हा तो थांबेल. म्हणजे कुठे निघून गेले? मी त्याला बस स्टॉपवर बघितलं होतं. खूप घाबरलेला होता. असा धावत होता जणू काही त्याच्या मागे भूत लागलं होतं. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला अरे देवा. आणि घाईघाईत शहरात जाणारी बस येत होती, त्या बसमध्येच बसला. मला तर काही कळतच नाहीये की. मला सुद्धा काहीच कळत नाहीये, पण पाठपुरावा करायलाच हवा. मला तर ह्या गोष्टीचा आनंद आहे की दुर्गेश दादा व्यवस्थित आणि सुखरूप आहेत. हॅलो हॅलो. हॅलो. अरे तुम्ही गप्प का झालात? काही नाही. रामू, तू माझं एक काम करशील? हो नक्की करेन. मला तुमचं काम करताना खरंच आनंद होतो. तू आत्ताच्या आता शहरात जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही बातमी कोणालाच कळता कामा नये. तिथे जाऊन तू दुर्गेश दादाला शोध आणि ते तुला जिथे कुठे दिसतील तेव्हा मला लगेच फोन कर. दुर्गेश दादाला सुद्धा हे कळलं नाही पाहिजे की तू त्यांना शोधतोयस. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मला त्यांचा पत्ता लागताच मी तुम्हाला ताबडतोब फोन करेन. सांभाळून जा. कोणी तुझा पाठलाग करता कामा नये. ठीक आहे, मी ताबडतोब निघतो ताई. दुर्गेश दादा इथून निघून का गेले? असं तर नाही की मी दुर्गेश दादाविषयी जो विचार करते तो नाही. हे नाही होऊ शकत. तू एकटी स्वयंपाकघरात काय करतेस? ती महाराणी भारती देवी कुठे आहे? गावभर पंचायती करता करता हवेलीत सुद्धा पंचायती करायला सुरुवात केली की काय? अहो काकी, जेव्हा ती या हवेलीची सून नव्हती ना, तेव्हाही या हवेलीतली कामं होत होती. तेव्हा काय आम्ही चहा पित नव्हतो, नाश्ता करत नव्हतो, जेवत नव्हतो. मग आत्ताच का सगळ्यांना सरपंच बाई हव्यात त्या? जसं मी या हवेलीत राहतच नाही. जे काही आहे फक्त तीच आहे. तुझे हे नखरे ना आपल्या माहेरी जाऊन दाखव. बोलते तर अशी जसं काही आजपर्यंत या हवेलीची जबाबदारी हिच्याच खांद्यावर पडली आहे. हिने स्वयंपाक केला नाही तर जणू सगळेच उपाशी राहतील. हवेलीच्या बाकी सगळ्या कामचुकार हीच एकटी हवेलीतली मेहनती सून. नाही नाही काकी, मी कुठे असं म्हणते. मी तर एवढं. तुझी ही हातभर लांब जीभ तुझ्या बापाकडे जाऊन दाखव. माझ्या समोर चुरूचुरू बोललीस तर जीभ कापून हातात देईन, समजलीस? तुम्हा दोघांची बाप लेकीची नाटकच मला काही समजत नाहीये. तुम्हाला ही हवेली म्हणजे काय कुस्तीचं मैदान वाटलं का? बाप येतो आणि धमकी देऊन जातो. मुलगी म्हणावी तर नेहमीच तलवार घेऊन हजर असते. तुम्हा लोकांच्या डोक्यात नेमकं कुठलं कारस्थान शिजतंय? अहो काय बोलताय काकी? माझे बाबा इथे आले होते, केव्हा आले होते आणि मला कोणी का नाही सांगितलं? या हवेलीतल्या लोकांचा माझ्याशी काही संबंध आहे का नाही? आणि बाबा मला न भेटताच कसे काय निघून गेले? का निघून गेले? बाबा आले होते, केव्हा आले होते, का आले होते, भेटून गेले की न भेटताच गेले, मला काय देणे घेणे? हे सगळं आपल्या माहेरी जाऊन विचार, कळलं का?
बाप लेक दोघांनी या हवेलीला नुसतं कुस्तीचं मैदान बनवून ठेवलंय. तुझा बाप तर अशा बाता मारत होता की त्याच्या मुलीला या हवेलीत ठेवून आमच्यावर मोठे उपकारच केले. अरे उपकार तर आम्ही केले तुझ्यावर. या हवेलीत तुला ठेवलं, अन्न दिलं, कपडे दिले, दागिने केले. कौशल्याताई सासू आहे म्हणून त्यांच्या उपकारामुळेच आतापर्यंत इथे टिकली. मी जर असते ना तर त्याच दिवशी तुला धक्के मारून या हवेलीच्या बाहेर काढलं असतं, ज्या दिवशी त्या विक्कीला आग्रह दिला. म्हणून कुठल्याही खोट्या समजुतीत राहू नकोस. एक चुटकी वाजवेन तर घराच्या बाहेर उभी असशील, समजलं? तुझा तो बाप आहे ना जगधारी, मोठ्या पुशारक्या मारत नेतागिरी करत असतो. तो नेताजी सुद्धा काही करू शकणार नाही, समजलं? आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व